एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. तर सकाळची सुरुवात अशी झाली आहे आणि आज मी क्लासला गेले नव्हते. मला जायचं होतं बाहेर, त्याच्यामुळं घरातलं पटकन आवरून घेतलं आणि लगेचच आवरायला चालू केलं. कारण का आज मला जायचं होतं वैष्णवीकडे. आता तिथं का जायचं ते तुम्हाला पुढं ब्लॉग. तर आता माझं आवरून झालेलं आहे आणि आता आपण चाललो एका जागी. तर मी तिथं गेलो, तुम्हाला दाखवेल मी कुठे चाललेली आहे. आणि आता फायनली आपलं सगळं आवरून झालेलं आहे. माझं पण छान पद्धतीने आवरून झालं आहे आणि अशा प्रकारे रेडी झाली. आता मी जर्किंग घातलं, मला खूप थंडी वाजते. सो आपण आता जाणार आहे आणि तिकडचं तुम्हाला डायरेक्ट दाखवते. आज वैष्णवीला द्यायचं होतं सर्टिफिकेट, जे की तिचा नेलचा क्लास झाला आणि ते मला द्यायचं होतं. त्याच्यामुळे आज आम्ही डिनरचा प्लॅन केला आणि त्याच्यानंतर तिला मी सर्टिफिकेट दिलं, जे की राहिलं होतं खूप दिवस झालं, पुढं ढकलत चाललं होतं. अचानक भयानक काय प्लॅन झालाय सांगा आता. आमचा प्लॅन झालाय कुठं आलं, इस्कॉन टेम्पल. अचानक ते देवाचे प्लॅन ते आहेत ना, अचानकच होतात, तसा असा झालाय. तसं तर आमचा खूप दिवसापासून प्लॅन होता, खुशी आम्ही यायचं, पण बनत नव्हता प्लॅन. फायनली झाला. तुम्ही दाखवतो तुम्हाला मंदिर. चालतं, दम लागलाय. चला तर मग बघूयात आपण मंदिर. इकडचं ना पुण्यातलं इस्कॉनचं मंदिर एक नंबर. आता मला येऊनच आमच्या घराचं खूप जवळ आहे, म्हणजे 5 मिनिटं खूप झाले यायला. गाडीवर चालत यायला 10-15 मिनिटं लागतात. खूप जवळ, पण यायला जमत नाही. चला तर मग बघूयात आपण. प्रसन्न वाटतंय ना, काय भारी वाटतं. खूप छान झालं. हा ना, मस्त वाटतंय. किती भारी वाटते ना, मला तर खूप भारी वाटतं. हिला ब्लॉग मध्ये कोणी घेऊ नका, काय विचारू ना. हो हो, आता तू ना वेगवेगळ्या प्रकारचे हो बोलायला शिकते. हो हो. अरे चप्पल इथं काढायची, आपल्याला. जूता घर. मी म्हणलं ही काय बोलते, जूता खोर घर. तर मंडळी, फायनली आता इथं आपल्याला चप्पल काढून वरतीच जायचंय. तर इथं असं स्टोर असतं जिथं की तुम्ही चप्पल एका पिशवीमध्ये भरायचं आणि ते त्या काकांना द्यायचं. ते आपली चप्पल तिथं ठेवणार, आपल्याला एक कॉइन मिळतं आणि आपल्या चप्पला तिथं सुरक्षित राहतात, कुठेही जात नाहीत. आता त्या चप्पल दिल्यानंतर न आम्ही वरती निघालो. तर मी तर खूप दिवसातनं आले होते इस्कॉन टेम्पलला. मला असं वाटतं 3 वर्ष झाले असतील मी इस्कॉनला आलेलीच नाहीये. आणि हे म्हणजे इस्कॉन टेम्पल आमच्या घरापासून अगदीच जवळ आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना अगोदर, 5 मिनिटं खूप झाली आम्हाला गाडीवर यायला. पण किती म्हणजे नशीब माझं खराब असेल ना की मी जात नाही. तर फायनली वरती गेलो. मला वाटलं की आता ते शूट करू देतात की नाही. हे गाईज, तर भारी वाटतंय ना बघून, मला तर खूप भारी वाटतंय. पण आता ॲक्च्युली आतमध्ये सेल्फी पण अलाउड नाही आहे, तर मला नाही वाटत व्हिडिओ वगैरे काढून देतील. पण आरतीचा टाईम नाही झालेला अजून आणि 4:30 वाजता ते ओपन करतात, देवांचं दर्शन दाखवतात. बघूयात आपण 4:30 वाजता. आता इस्कॉनला ना वेगवेगळे चित्रसंग्रहालय आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता असं भिंतींवरती ना अशा ज्या कहाण्या असतात त्या सगळ्या आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी लिहिलेलं, म्हणजे खूप छान पद्धतीने लिहिलेलं आहे, ते एक्सप्लेन केलेलं आहे. आणि हे पूर्ण इस्कॉन टेम्पल आहे ना, तिथं अख्ख्या भिंतींवर असं आहे आणि ते आपल्याला बघण्यासारखं आहे. मला असं वाटतं की तुम्ही पुण्यात राहत असाल आणि अजून सुद्धा एकदा पण तुम्ही इस्कॉनला व्हिजिट दिलं नसेल तर प्लीज जा आणि एकदा तिथला अनुभव घ्या. कारण का तिथं गेल्यावर ना एकदम आपण रमून जातो. तर आम्ही जेव्हा शिफ्ट झालो होतो आणि जेव्हा म्हणजे आम्ही आत्ता जिथं राहतो तिथं आलो होतो राहायला, त्याच्यानंतर आम्हाला समजलं होतं की अरे इथं इस्कॉन मंदिर आहे आणि ते नवीनच म्हणजे बनलं होतं. खूप कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं तिथं, म्हणजे डेव्हलप होणार होतं. पण ते जस्ट मंदिर बनवलं होतं आणि तेव्हाच आम्हाला ते खूप आवडायचं. म्हणजे आम्ही तिथं सारखं जायचो आणि स्पेशली तर मंदिरातला जो प्रसाद होता ना, तो आधी खूप द्यायचे. म्हणजे आपला मसाला भात कसा असतो तशा टाईपमध्ये तो प्रसाद असतो, पण तो थोडासा ना पातळ असतो. मसाला भात कसा एकदम घट्ट असतो. तो खाल्ला ना प्रसाद तुम्ही, म्हणजे लिटरली
खरंच खूप छान लागतो आणि खूप टेस्टी असतो. तर खास करून तर त्या प्रसादासाठी जायचो. आधी तर खूप लोकं यायची नाहीत. म्हणजे खूप कमी लोकांना मला असं वाटतं माहिती असेल तिथे. पण आता एवढ्या आता मला असं वाटतं 12 वर्ष झालेली आहेत आम्हाला इथे येऊन. 12 वर्षांमध्ये खूप सारं डेव्हलप झालेलं आहे आणि खूप लोकं येतात, लांबून-लांबून येतात. तर खूप छान बघण्यासारखं आहे. मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा एकदा व्हिजिट करा. तर फायनली आता मंदिर ओपन झालं होतं. म्हणजे जे पडदे असतात ना, ते ओपन केले होते, आरती झाली होती आणि फायनली आम्हाला कान्हाजींचं दर्शन करायला मिळालं. तर आम्ही ह्या टाईमला खूप खुश होतो. म्हणजे एकदम वातावरण खूप प्रसन्न झालं होतं.